नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आघाडी आणि महायुतीच्या नाराज उमेदवारांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उमेदवारी देणार की नाही याबद्दल केला मोठा खुलासा. काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. जरांगे कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण मनोज जरांगे यांना भेटतही आहेत. इच्छुकांचे सुमारे 1000 तरी अर्ज जरांगे पाटील यांच्याकडे आले आहेत. जरांगे महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकही उमेदवारीसाठी येत आहेत. दोन्ही आघाड्यातील या नाराज उमेदवारांना मनोज जरांगे पाटील तिकीट देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. नाराज उमेदवारांना आम्ही आमच्या सोबत घेणार नाही. त्यांना सोबत घेऊन आमच्यातल्या इच्छुकांचं आम्ही काय करू असा सवाल करतानाच विधानसभा लढायचं ठरलं तर उमेदवारांची नावं समाजासमोर ठेवणार आहे. मग समाजाने ठरवावं. आमची एकजूट असल्यानं कोणी कोणाचे पाय खेचणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढे बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. माझी ती इच्छा नाहीच. तसं असतं तर जाहीर केलं असतं. इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा. मला माझा स्वार्थ पाहायचा नाही. समाजासाठी लढायचं आहे. सरकारला आमची विधानसभेची भूमिका पाहायची होती, पण त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. मग आम्ही पण आमचा निर्णय पुढे ढकलला आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. लोकसभेला समाजाने ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेतही दाखवू. राज्यभर दौरे सुरू आहेत. या दरम्यान समाजासोबत विधानसभेबाबत चर्चा करत नाही. मुळात आमच्याकडे उमेदवारच उमेदवार आहेत. निवडणूक लढण्याची इच्छा असणारे राजकीय नेते मला भेटायला येतात. मीडिया निघून गेल्यावर ते माझ्याकडे येतात. आम्ही 10 वर्ष काम करतोय आणि 3 पक्ष एकत्र आलेत. मग आमचं काय होणार? आम्हाला हे घराणं नको असं ते नेते सांगत आहेत. एक म्हणतो हे घराणं नको तर दुसरा म्हणतो ते घराणं नको. भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पुढे बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत अन शत्रूही मानलेले नाही. फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही. ते मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडतात. फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला अन आमदारांना काम करू देत नाहीत. अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत. फडणवीस साहेब, मी आज सांगतो, मला राजकारणात जायचं नाही. आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही. पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणारच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आघाडी आणि महायुतीच्या नाराज उमेदवारांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उमेदवारी देतील का? याबाबत आपले मत व प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील.